आज बेगमपूरच्या जनतेचा प्रतिसाद एकदम उत्साही आहे आणि सगळ्या जनतेची अनेक प्रश्नावर मी या ठिकाणी सोडवणूक केलेली आहे आणि प्रामाणिकपणे आजपर्यंत माझं राजकीय जीवन आहे। त्याच्यामुळं मला उत्तम आणि चांगला प्रतिसाद असून माझा पूर्णपणे बेगमपूरच्या या जनतेवर विश्वास आहे। भाजप असा जातीवादी पक्ष वगैरे काही नाही। खरं तर भाजप हा विकास करणारा पक्ष आहे। सामान्य माणसाचे प्रश्न जाणून त्याच्यावर मार्ग काढणारा पक्ष आहे। सगळ्याच लोकांना या ठिकाणी तिकीट ज्यांना भाजपने दिलेले आहेत ते सर्वच उमेदवार सक्षम आणि प्रामाणिक आणि जनतेशी चांगली नाळ जोडलेले आहेत। त्यामुळे माझ्या सहित सगळ्यांनाच या ठिकाणी निवडून देतील यात तिळमात्र शंका नाही। प्रतिसाद बेगमपूरच्या जनतेचा प्रतिसाद एकदम उत्साही आहे। गेल्या अनेक वर्षापासून ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुका स्तराच्या पदाच्या माध्यमातून मी ह्या पंचकृषीमध्ये सतत या ठिकाणी काम करत आलेलो आहे आणि सगळ्या जनतेची अनेक प्रश्नावर मी या ठिकाणी सोडवणूक केलेली आहे आणि प्रामाणिकपणे आजपर्यंत माझं राजकीय जीवन आहे। त्याच्यामुळं मला उत्तम आणि चांगला प्रतिसाद असून माझा पूर्णपणे बेगमपूरच्या या जनतेवर विश्वास आहे। या ठिकाणी तुम्ही भाजपकडून उमेदवारी लढवताय। भाजप हा असा म्हणजे धार्मिक मात्र तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी काय सांगा? भाजप असा जातीवादी पक्ष वगैरे काही नाही। खरं तर भाजप हा विकास करणारा पक्ष आहे। सामान्य माणसाचे प्रश्न जाणून त्याच्यावर मार्ग काढणारा पक्ष आहे। अनेक गोष्टी आहेत। आता लाडकी बहीण योजना आहे ती फक्त एका समाजासाठी नाही, ती सगळ्याच महिलांसाठी आहे। तुमचे रस्ते असतील डेव्हलपमेंट झाले ना त्याच्यावर सगळ्याच समाजाची सगळीच लोक त्याच्यावर जाणार आहेत। समजा आता आम्ही त्या ठिकाणी बंधारा बांधतोय, तो बंधारा काय सगळ्यासाठीच आहे असं कुठलीही गोष्ट नाही। लोक राजकीय मतासाठी फायद्यासाठी त्या पक्षाचा दुरुपयोग करतायत असा कुठलाही प्रकार भाजप पक्षामध्ये नाही। त्याच्यामुळेच मला उमेदवारी मिळाली। तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या गटामध्ये काय गणामध्ये काय परिस्थिती आहे, समस्या काय आहेत का प्रमुख त्या सोडवा? आता अनेक समस्या आहेत, कारण पाणंद रस्ते आहेत, शेतीला येण्या जाण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत, ते खाजगी रस्ते आहेत। शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संमती घेऊन आपण ते छोटे छोटे रस्ते करण्याचा प्रमुख भर राहील, कारण शेतीमाल पिकवला आणि पाऊस जर पडला तर तो मुलकाचा महाग शेतीमाल आपल्याला बाजारपेठला नेता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यापासून शेतकऱ्याचं नुकसान होतंय, व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय। त्या सगळ्या गोष्टीवर आपण या ठिकाणी मार्ग काढून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठीच ही निवडणूक लढवत आहे। मतदारांच्या काय अपेक्षा आहेत? मतदारांच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा संपूर्णपणे आपण पूर्ण करू, त्यात काय वादच राहणार। कारण मी एक शिकलेला व्यक्ती आहे, ग्रॅज्युएट शिक्षित उमेदवार आहे। मला कुठल्या योजना कुठल्या माणसासाठी उपयुक्त आहेत आणि तो कसा त्याच्यामधनं मार्ग काढून मंजूर करतात हे सगळं ज्ञान असल्यामुळं मला कुठलीही गोष्ट अवघड नाही। मतदारांना काय सांगाल, काय आव्हान? मतदारांना माझं एकच आव्हान आहे की या तालुक्यामधून जे सगळ्याच लोकांना या ठिकाणी तिकीट ज्यांना भाजपने दिलेले आहेत ते सर्वच उमेदवार सक्षम आणि प्रामाणिक आणि जनतेशी चांगली नाळ जोडलेले आहेत। त्यामुळे माझ्या सहित सगळ्यांनाच या ठिकाणी निवडून देतील यात तिळमात्र शंका नाही।